शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विदर्भामध्ये वाढीव जागांची मागणी केली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीनं नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल, हिंगणा, उमरेड या जागांसह नागपूर शहरातल्या किमान 2 जागांवर दावा केलाय। तसंच विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमधला जागा वाटपाचा तिढा वाढणार आहे। पवारांच्या वाढीव मागणीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे, कारण विदर्भामध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे। विशेष म्हणजे विदर्भातील 62 जागांपैकी 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं फक्त 12 जागा लढवल्या होत्या। दरम्यान नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांच्याशी बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केली आहे, पाहूया। आपल्यासोबत नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे राज्य प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील आहेत। प्रवीणजी, नागपूर जिल्ह्यामध्ये काय स्थिती राहणार आहे? महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार आहात का? आणि जर महाविकास आघाडी म्हणून लढणार असाल तर किती जागांवर दावा आहे? नाही बघा, यावेळेला ज्या पद्धतीने आम्ही लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढलो, नेमकं तशाच पद्धतीने विधानसभेची निवडणूकसुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार हे मात्र निश्चित आहे। नागपूर जिल्ह्यामधील हिंगणा आणि काटोल हे 2 मतदारसंघ आमचे परंपरागत आघाडीतले मतदारसंघ आहेत आणि याही वेळेला सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही मतदारसंघांमधून आम्ही निवडणूक लढणार आहोत। दोन्ही ठिकाणी आमच्याकडे प्रबळ उमेदवार आहेत। उलट यापेक्षा यावेळेला आम्ही नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये एक अतिरिक्त विधानसभेच्या जागेची मागणी केलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड, काटोल किंवा रामटेक या 3 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ, एक अतिरिक्त मतदारसंघ आमच्या पक्षाला लढवण्यास देण्यात यावा, अशा प्रकारची विनंती आम्ही आमच्या पार्टी हायकमांडकडे केली आहे। तर या ठिकाणी विदर्भामध्ये किती जागांची अपेक्षा आहे? बघा, विदर्भामध्ये कोणीही मोठा भाऊ नाही, कोणी लहान भाऊ नाही। उदाहरणार्थ म्हणजे सांगायचा सारांश असा की मागच्या वेळेला आम्ही विधानसभेच्या जागा विदर्भामध्ये लढलो, त्यापेक्षा अधिकच जागा लढवण्याचा आमचा मानस आहे। तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता, तोच कौल आम्हाला महाविकास आघाडीला विदर्भामध्ये मिळेल निश्चितपणे, याचा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये ही वाढीव जागांची मागणी केली जाते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 जागा तरी पक्षाला मिळावी अशी अपेक्षा पक्षाचे पदाधिकारी व्यक्त करतात। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।